KSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। काय प्रकरण आहे? आजचं जो निवेदन आहे संपूर्ण सकल मातृ समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आहे। आमची वेदना अशी आहे की गेल्या 2-3 महिन्यापासून मातृ समाजाचा एक कार्यकर्ता कचरू मतदारी सगट यांना टार्गेट केलं जात आहे आणि छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये तडीपार केलं जात आहे आणि ती जी 6-7 गुन्हे आहेत त्यात 3 ते 4 गुन्हे नील आहे आणि 1 ते 2 गुन्हे जे आहेत ते इतर लोकांच्या नावाचे गुन्हे यांच्यावरती ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। ते गुन्हे याची सखोल चौकशी करून ज्या लोकांनी कस्तुरभाऊ सगट यांना टार्गेट करण्यात आलेला आहे आणि जो कोणी DYSP ओंकारजी देशमुख साहेब आहेत त्यांनी तो जातीय सलोखा बिघडावा यासाठी त्यांनी अतिशय गांभीर्याने घेऊन या ठिकाणी कस्तुर मतदारी सगट यांच्यावरती जो तडीपारची जी ऑर्डर काढलेली आहे तात्काळ त्यांच्या वरिष्ठांशी बोलून ती रद्द करावी ही संपूर्ण समाजाची भावना आहे। ही आज सुरुवात आहे। आज धाराशिव तो झाके अभी महाराष्ट्र बाकी आहे। ह्याच्यानंतर आज धाराशिव उद्या सोलापूर असेल, परत सातारा असेल, कोल्हापूर असेल आणि पुणे असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातृ समाजाचा उद्रेक तुम्हाला बघायला मिळेल। त्या ठिकाणी मी सर्व शासनाच्या लोकांना विनंती करायची आहे, सर्व प्रशासनाला विनंती करायची आहे तो आजचा जो कस्तुर सगटवरती जो तडीपारचा जो गुन्हा दाखल आहे आणि जो ते ऑर्डर काढलेला आहे ती तात्काळ रद्द करावी तेवढी संपूर्ण समाजाच्या वतीनं मागणी आहे। सध्या प्रशासनानं आपल्याला काय आश्वासन दिलं? त्या ठिकाणी ह्या ठिकाणी आम्हाला आता जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला बोलले आहेत की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही सखोल चौकशी करू आणि जो कोणी अधिकारी आहे जो कोणी अधिकारी या ठिकाणी ह्या कामामध्ये काम चुकार करून जो कस्तुर सगटवरती अंतर्गत गुन्हे इतर लोकांचे गुन्हे यांच्यावरती गुन्हे घालून हातपार केले चौकशी करून त्या अधिकाऱ्याला आम्ही निलंबित करण्याची मागणी केलेली आहोत। आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, आपण समजा भविष्यात तुमच्या आंदोलनाची पूर्तता नाही केली, मध्यवर्ती प्रथा रद्द नाही केला तर आपली आंदोलनाची पुढची रणनीती काय असेल? या ठिकाणी मातृ समाजाच्या स्टाईलनं आपल्याला उत्तर मिळेल आणि मातृ समाजाच्या वतीनं उग्र आंदोलन तुम्हाला पाहायला मिळेल। हा फक्त धाराशिव जिल्ह्यापुरतं नाही आहे, तर संपूर्ण राज्यामध्ये मातंग समाज सकल मातंग समाज असतील, युवक संघटना असेल, आपापल्या स्टाईलमध्ये आपापल्या तालुक्यामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये हा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल। कशामुळे झाला हा प्रकार? राजकीय दोषातून झालेला आहे। कस्तुर सगटने शहापूर जिल्हा परिषद गट SC पडला असताना त्या ठिकाणी निवडणूक लढवली का निवडणूक लढवली म्हणून काही राजकीय लोकांनी स्टंटबाजी करून मातंग समाजाचा एक युवक आज राजकारणामध्ये उभा राहतोय, तो उभा राहूनही तो कुठेतर पूर्वीची दंड करत फिरलं पाहिजे अशा यांच्या मनामध्ये एक भावना आली आणि तो आम्हाला वारंवार या ठिकाणी अटक करत आहे। सोशल मीडियावरती सगळ्यांच्यावरती रील्स व्हायरल होते, त्याकडे आपण कसं पाहताय? का नाही, लोकशाही आहे, त्यांना तो रील्स करण्याचा अधिकार आहे। आम्ही ते आमच्या माध्यमातून आपलं उत्तर देऊ। आणि हे जी कारवाई झाली आहे हे जातीय